नमस्कार मित्रांनो, बऱ्याचशा लाडक्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याचा ₹1500चा सन्मान निधी हा जमा झालेला नाही. तर यामध्ये ज्या महिलांनी आपली ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण केली, तर अशा काही महिलांना ₹1500 आलेले आहे. परंतु काही महिलांना के-वाय-सी करून सुद्धा पैसे हे आलेले नाही. त्याचप्रमाणे ज्या महिलांनी अद्याप ई-के-वाय-सी केलेली नाही, तर अशा पण काही महिलांना सुद्धा नोव्हेंबर महिन्याचा सुद्धा ₹1500चा सन्मान निधी हा त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेला आहे. तर मित्रांनो, आपण आपल्या अर्जाचे स्टेटस चेक करण्यासाठी लाडकी बहीण योजनेची जी काही ऑफिशियल वेबसाईट आहे, या वेबसाईटवर यायचे आहे. इथे आल्याच्यानंतर अर्जदार लॉग इनमध्ये आपला मोबाईल नंबर, पासवर्ड टाकून आपणास पोर्टलवर लॉग इन व्हायचे आहे. तर मित्रांनो, आपण जर पोर्टलवर अर्ज भरलेला असेल तरच आपण आपल्या अर्जाचे स्टेटस हे यामध्ये चेक करू शकणार आहात. आपण जर नारी शक्ती दूत ॲपवर जर अर्ज भरलेला असेल तर त्याचे स्टेटस चेक करण्यासाठी सध्या तरी पोर्टलवर तशा प्रकारचा पर्याय हा उपलब्ध नाही. तर ज्यांनी पोर्टलवर अर्ज भरलेले आहे त्या अर्जाचे आपण काही स्टेटस हे चेक करून पाहणार आहोत. तर त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. तर येथे आल्याच्यानंतर आपण जे काही पोर्टलवर अर्ज भरलेले आहे तर ते आपणास ॲप्लिकेशन सबमिटेडमध्ये दाखवले जाईल. तर आपणास यावर क्लिक करायचे आहे. येथे क्लिक केल्याच्यानंतर आपण जे काही पोर्टलवर अर्ज भरलेले आहे त्यांची लिस्ट आपल्यासमोर अशा प्रकारे ओपन होईल. तर ॲप्लिकेशन स्टेटसमध्ये आपण पाहू शकतात की येथे सर्वांचे स्टेटस हे अप्रूव्ड आहे आणि जे काही संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी असेल तर त्यांच्यासमोर अशा प्रकारे यस नावाचे ऑप्शन आपणास यामध्ये पाहायला मिळेल. तर ॲक्शनच्या समोर आपणास हा जो काही सिम्बॉल दिसत आहे याच्यावर आपणास इथे क्लिक करायचे आहे. येथे क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो आपण पाहू शकतात की 31/12/2025 या तारखेला ₹500 या महिलेला मिळालेले आहे. ट्रान्झॅक्शन स्टेटसमध्ये आपण पाहू शकतात की हे पेड आहे. ₹500 या कारणाने या महिलेला मिळतात कारण की ही जी काही महिला आहे या महिलेला PM किसान योजनेचे ₹2000 येतात. त्यामुळे या योजनेअंतर्गत या महिलेला ₹500 हे मिळतात. तर मी येथे दुसऱ्या अर्जाचे स्टेटस तुम्हाला येथे ओपन करून दाखवतो. तर या अर्जामध्ये मित्रांनो आपण पाहू शकतात की 31/12/2025 या तारखेला या महिलेला ₹1500 हे मिळालेले आहे. ट्रान्झॅक्शन स्टेटसमध्ये पाहू शकतात की ते पेड आणि येथून मागील जे काही हप्ते आहे हे सर्व हप्ते हे कॅन्सल्ड झालेले आहे. आपण येथे पाहू शकतात. रिमार्क्समध्ये देण्यात आलेली माहिती अशी आहे की इनॲक्टिव्ह आधार असलेल्या कारणाने येथून मागील जे काही हप्ते आहे हे हप्ते या महिलेला मिळालेले नाही. आपण येथे पाहू शकतात. मी हे पेज खाली इथे स्क्रोल डाऊन करून घेतो तर आपण येथे पाहू शकतो की सर्व हप्ते येथे कॅन्सल झालेले आहे. तर इथे 4,500, 7,500, 7,500, 1,500 हे सर्व हप्ते हे कॅन्सल झालेले आहे. कारण आहे इनॲक्टिव्ह आधार. परंतु या महिलेचे आधार हे नंतर ॲक्टिव्ह करून घेण्यात आले आणि हा जो काही नोव्हेंबर महिन्याचा सन्मान निधी आहे ₹1500 आपण येथे पाहू शकतात की हा सन्मान निधी या महिलेला मिळालेला आहे. त्यानंतर मित्रांनो मी येथे तिसरा अर्ज ओपन केलेला आहे. तर आपण येथे पाहू शकतात की 31/12/2025 या तारखेला ₹1500 टाकण्यात आले. रिमार्क्समध्ये आपण पाहू शकतात की येथे सुद्धा इनॲक्टिव्ह आधार. तर ट्रान्झॅक्शन स्टेटसमध्ये आपण पाहू शकतात की येथे कॅन्सल. तर हे जे काही सर्व हप्ते आहे हे या महिलेचे कॅन्सल झालेले आहे आणि मी इथे खाली पेज इथे स्क्रोल डाऊन करून घेतो आणि आपण इथे पाहू शकतात की 25/9/2024 या तारखेला ₹4,500 पेड झालेले आहे. त्याचप्रमाणे 4/10/2024 या तारखेला सुद्धा ₹3,000 पेड झालेले आहे आणि येथून पुढील जे काही हप्ते आहे हे इनॲक्टिव्ह आधार या कारणाने कॅन्सल्ड झालेले आहे. तर या महिलेने काय करायचे आहे, आपले आधार कार्ड हे आधार सेंटरवर जाऊन ॲक्टिव्ह करून घ्यायचे आहे. त्यानंतरच आपणास इथून पुढील जे काही हप्ते आहे हे हप्ते या महिलेला मिळणार आहेत. त्यानंतर या अर्जामध्ये पाहू शकतात की 25/9/2024 या तारखेला ₹4,500 हे टाकण्यात आले. परंतु हा हप्ता सुद्धा इथे कॅन्सल झालेला आहे आणि रिमार्क्समध्ये आधार मॅपिंग डझंट एक्झिस्ट आधार नंबर. तर बँकेला आधार कार्ड हे लिंक नसल्यामुळे हा हप्ता कॅन्सल करण्यात आला. परंतु आधार बँकेला लिंक केल्याच्या नंतर इथून पुढील जे काही हप्ते आहे या हप्ते या महिलेला मिळालेले आहे. तर आपण इथे स्टेटसमध्ये पेड पाहू शकता. त्यानंतर या अर्जामध्ये पाहू शकतात की 11/3/2025ला ₹1500 मिळालेले आहेत. त्यानंतर चौथ्या महिन्याचे पैसे मिळालेले नाही. डायरेक्ट 5व्या महिन्यातले पैसे मिळालेले आहेत. त्यानंतर 6व्या महिन्यातले सुद्धा पैसे मिळालेले आहेत ₹1500. त्यानंतर 7वा, 8वा, 9वा या महिन्याचे सुद्धा पैसे मिळालेले नाही. तर डायरेक्ट येथे 10/10/2025 या तारखेचे ₹1500 मिळालेले आहेत. त्यानंतर जो काही 11वा महिना आहे
त्याचे सुद्धा 1500 रुपये मिळालेले आहेत. त्यानंतर येणारा जो काही हप्ता आहे 12व्या महिन्याचा 1500 रुपयाचा म्हणजेच नोव्हेंबर महिन्याचा हा सुद्धा या महिलेला मिळालेला नाही. तर याचे कारण पोर्टलवर देण्यात आलेले नाही. तर कोणत्या कारणाने इथून मागील जे काही हप्ते राहिलेले आहे हे हप्ते या महिलेला मिळालेले नाही. त्याचप्रमाणे येणारा जो काही हप्ता आहे हा हप्ता कोणत्या कारणामुळे मिळालेला नाही तर त्याचे कारण पोर्टलवर देण्यात यायला पाहिजे होते की आपला हप्ता हा कोणत्या कारणामुळे हा थांबविण्यात आलेला आहे. तर यामध्ये बऱ्याचशा महिला ह्या कन्फ्यूज झालेल्या आहे की आपला हप्ता हा कोणत्या कारणामुळे हा थांबलेला आहे. तर ते कारण हे महिलेला कळायला पाहिजे आहे की नाही. तर पोर्टलवर तशा प्रकारची सुविधाही उपलब्ध नाही. तर सरकारने ही सुविधा लवकरच पोर्टलवर सुरू करायला हवी. कारण की आपला जो काही हप्ता आहे हा हप्ता कोणत्या कारणामुळे बंद झालेला आहे हे समजल्यावरच आपण थोडेसे शांत बसू. परंतु तशा प्रकारचे ऑप्शन सध्या तरी पोर्टलवर पाहायला मिळत नाही. तर या व्यतिरिक्त जर आपले काही प्रश्न असतील तर खाली कमेंट सेक्शनचा वापर करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ नवीन अपडेटमध्ये. धन्यवाद.